नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 क्रॅश कोर्स. म्हणजे एकदम तुम्हाला शॉर्ट मध्ये शिकवलं जाईल. या क्रॅश कोर्स मध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते पुरेपूर कव्हर अप करू आपण. जे की मॅक्सिमम टाइम्स पेपर मध्ये प्रॉब्लेम आलेले आहेत त्या प्रॉब्लेमला कव्हर करू. आणि आज आपण चॅप्टर नंबर 4 सुरू करणार आहे. नाव आहे आपलं न्यूमेरिकल मेथड. चॅप्टर नंबर 4 किंवा युनिट नंबर 4, युनिट पण म्हणू शकता याला. युनिट नंबर 4 टॉपिक आहे न्यूमेरिकल मेथड. न्यूमेरिकल मेथड बघा. आता याच्यामध्ये कंटेन्स काय आहेत हे तुम्हाला माहितच आहे, पण तरी मी एक वेळा तुम्हाला फास्ट मध्ये कंटेन्स सांगून देतो. तसा याचा कंटेन्सचा सिक्वेन्स आहे की थोडासा जे आपल्या सिलेबस नुसार वेगळा आहे, पण मी तुम्हाला असं शिकवणार आहे या कंटेन्स नुसार. पहिले मी शिकवणार आहे तुम्हाला जॅकोबी मेथड. नंतर तुम्हाला शिकवणार आहे मी गॉस सेडल मेथड. नंतर शिकवणार आहे मी तुम्हाला गॉस एलिमिनेशन मेथड. नंतर मी शिकवणार तुम्हाला बकशाली. इंटरॅक्टिव्ह मेथड. नंतर घेऊ आपण बायसेक्शन. रेगुला फाल्सी आणि न्यूटन रॅप्सन. तर आज आपण जॅकोबी मेथड शिकणार आहे. तर हेडिंग टाकसाल तुम्ही जॅकोबी मेथड. आता मेथड नंबर फर्स्ट स्टार्ट करूया. जॅकोबी मेथड. तर आता बघा जॅकोबी मेथड कशी आहे. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट घेऊ आता आपण. क्वेश्चन असा सीन पेपर मध्ये सेम जसा मी लिहितो तसाच क्वेश्चन येते. युजिंग जॅकोबी मेथड अप टू 3 इटरेक्शन. लक्ष द्या, जर त्यानं सांगितलं 3 इटरेक्शन काढायचे तर 3 काढायचे, 2 सांगितले तर 2 काढायचे, 1 सांगितला तर 1 काढायचा. आणि जर त्यानं सांगितलंच नाही, फक्त असं म्हटलं युजिंग जॅकोबी मेथड, तर तुम्हाला 3 इटरेक्शन काढायला लागतात. किती इटरेक्शन काढायला लागतात? 3. तिथं सांगितलं आहे त्यानं की 3 इटरेक्शन काढायचे. प्रॉब्लेम असा आहे 20x + y - 2z = 17. नंतर 3x + 20y - z = -18. आणि थर्ड इक्वेशन आहे 2x - 3y + 20z = 35. इथून आपण प्रॉब्लेम स्टार्ट करू. आपल्याला जॅकोबी मेथड मध्ये काय करायला लागते माहिती आहे का? x y z च्या व्हॅल्यू काढायला लागतात. x1 y1 z1, x2 y2 z2, x3 y3 z3. काय करायचं बघा. सर्वात पहिले जॅकोबी मध्ये या तिन्ही इक्वेशन मध्ये मोठा कोएफिशियंट ऑफ x चेक करायचा. कोएफिशियंट कोणता, x कोणता मोठा आहे? 20 आहे इथं 3 आहे आणि इथं 2 आहे. बाकी काही चेक नाही करायचं, फक्त x ले चेक करा. सांगा कोण मोठा आहे, कोणत्या इक्वेशन मध्ये मोठा आहे? पहिल्या इक्वेशन मध्ये, दुसऱ्या इक्वेशन मध्ये की तिसऱ्या इक्वेशन मध्ये? फर्स्ट इक्वेशन मध्ये. हा, फर्स्ट इक्वेशन मध्ये मोठा आहे म्हणजे याच्यातून x ची व्हॅल्यू काढायची. आता x ची व्हॅल्यू कशी काढतात बघा. x =
हा 20 कसा आहे 20x आहे म्हणजे 20 इंटू मध्ये म्हणजे असं येणार 1/20 1/20. नंतर इथे येते 70 हा प्लस वाय प्लसचं होते मायनस लक्षात ठेवता प्लसचं काय होते मायनस आणि -2z काय होते मायनसचं होते प्लस वाय तर मायनस वाय होऊन जाईल -2z +2z होऊन जाईल. याला म्हणायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. याला काय बसेल इक्वेशन नंबर फर्स्ट. पहिलं इक्वेशन आपलं झालेलं आहे. आता चेक करा रिमेनिंग 2 इक्वेशन मध्ये राहिलेल्या 2 इक्वेशन मध्ये की y कोणता मोठा आहे. याच्यात चेक करा इथं आहे 20y इथं आहे -3y. 3 मोठा आहे की 20 मोठा आहे 20 मोठा आहे 20 म्हणजे की आता इक्वेशन नंबर सेकंड मधून y ची व्हॅल्यू काढतात कशी निघणार y इज इक्वल टू 20 इंटू मध्ये इथं होते डिवाइड 1/20 इन ब्रॅकेट -18 प्लस 3x प्लस असला तर काय होते -3x आणि -z चं काय होऊन जाणार +z प्लसचं मायनस मायनसचं प्लस बाकी काहीच नाही. याला इक्वेशन नंबर सेकंड. रिमेनिंग जे उरली आहे त्याच्यातून झेडची व्हॅल्यू काढायची. तर आता याच्यातून आपण झेडची व्हॅल्यू काढू. झेडची व्हॅल्यू बघा कशी काढतात. झेड इज इक्वल टू 20 इंटू मध्ये आहे तर इथं होते डिवाइड 1/20 मग आहे 35 प्लस 2x होते -2x -3y मायनसचा काय होते +3y. इक्वेशन नंबर फर्स्ट सेकंड आहे थर्ड. आता बघा फर्स्ट रिट्रॅक्शन आपल्याला काढायचं आहे. तर रिट्रॅक्शन कसं काढतात जॅकोबी मेथड अत्यंत सोपी आहे अत्यंत म्हणजे खूप जास्त सोपी आहे. फर्स्ट रिट्रॅक्शन असं लिहायचं इथं फर्स्ट रिट्रॅक्शन याला असा मस्त बॉक्स काढायचा. नंतर इथं लिहायचं पुट x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 0 आणि z इज इक्वल टू 0. पुट x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 0 and z इज इक्वल टू 0 in equation number first second third. In equation number first second third put x is equal to 0 y is equal to 0 and z is equal to 0 equation number first second third. तर आता इकडले जी इक्वेशन आहेत लेफ्ट हँड साइडला x y z त्याला म्हणायचं आता x1 y1 z1 x1 y1 आणि z1 x1 y1 z1 थोडासा गॅप लिहितो x1 y1 z1 मग इथे लिहायचं 1/20 ॲज इट इज 17 ॲज इट इज वायच्या जागी 0 पुट करायचा आणि झेडच्या जागी 0 पुट करायचा. वायच्या जागी 0 पुट करायचा झेडच्या जागी 0 पुट करायचा. मग इथं बघा 1/20 -18 -3 एकच्या जागी 0 पुट करायचा आणि झेडच्या जागी 0 पुट करायचा. एकच्या जागी 0 आणि झेडच्या जागी 0. नंतर येते 1/20 नंतर येते 35 -2 जसा तसा एकच्या जागी 0 +3 आणि वायच्या जागी 0 हे पुट करायचं. एकच्या जागी 0 वायच्या जागी 0 इथे एकच्या जागी 0 झेडच्या जागी 0 वायच्या जागी 0 झेडच्या जागी 0 आणि हे मस्त कॅल्शियम टाकायचं. आता तुम्हाला माहित आहे सेकंड आणि थर्ड 0 आहे म्हणजे आता तुम्हाला पहिले इटरेशन ज्यावेळेस काढताना तुम्हाला कॅल्शियम लिहायला लागेल 1/20 पहिले असं लिहा 1/20 मग ब्रॅकेट टाका आणि त्याच्यात टाका फक्त 17 आणि आन्सर काढा. आन्सर येते 0.85 बाकी तर सर्व 0 होऊन जाईल. 1/20 हा जसंच्या तसंच लिहायचं आणि ब्रॅकेटमध्ये 17 हे तर 0 आहे हे टाकायची काही गरज नाही. मग त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन मध्ये इथे येतात 1/20 नंतर -18 तर इथे येते -0.9 नंतर इथं बघा 1/20 हे जसंच्या तसं लिहा 1/20 हे कॅल्शियम टाका 35 इज इक्वल टू बटन दाबा इथं आलं 1.75. तुमचा फर्स्ट रिट्रॅक्शन कम्प्लीट झाला. तुमचा फर्स्ट रिट्रॅक्शन काय झालेला आहे कम्प्लीट झालेला आहे. आता आपल्याला सेकंड रिट्रॅक्शन काढायचं आहे. कोणता काढायचा आहे आता सेकंड. इथे लिहू आपण सेकंड रिट्रॅक्शन
सेकंड इंटरॅक्शन. आता सेकंड इंटरॅक्शन मध्ये बघा, आता आपल्याला पुट करावं लागतात सेम एक्स वाय झेडच्याच व्हॅल्यू पुट करावं लागतात. तिथं करायचं पुट एक्स इज इक्वल टू, आता नवी ही व्हॅल्यू भेटली ती करायची 0.85, वाय इज इक्वल टू -0.9 आणि झेड इज इक्वल टू 1.75. इन इक्वेशन नंबर फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, put x is equal to 0.85, y is equal to -0.9 and z is equal to 1.75. डबल त्याच्यातच इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये, याच्यात फर्स्ट, सेकंड आणि थर्ड मध्ये ही व्हॅल्यू पुट करणार. y आणि z ची व्हॅल्यू, x आणि z ची व्हॅल्यू आणि x आणि y ची व्हॅल्यू. आता इथं कसं येणार माहित आहे का, इथे येणार आता x2 y2 आणि z2. आता सर्वात आधी x2 मध्ये पुट करू आपण 1/20 ॲज इट इज, नंतर 17 ॲज इट इज, नंतर काय होतं याच्यात y होता, yच्या जागी आपण 0 पुट केलं होतं, तर इथं लिहिसाल तुम्ही -0.9 प्लस 2 झेडच्या जागी आपण 0 पुट केलं होतं, झेडच्या जागी लिहिसाल तुम्ही 1.75. त्याच्यानंतर आता आपण y2 काढू. y2 मध्ये बघा 1/20, नंतर इथे -18 -3. आता इथे एक्स आहे, एक्सच्या जागी आपण 0 पुट केलं तर इथं आता 0.85 आणि प्लस झेडच्या जागी 1.75. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे याच्यात नाही पुट करू आलो बरं, आपण या इक्वेशन मध्ये पुट करत आहे. हा एक्स मध्ये पुट केले पहिली वायची व्हॅल्यू, नंतर झेडची व्हॅल्यू, नंतर याच्यात पुट केली पहिली एक्सची व्हॅल्यू, नंतर झेडची व्हॅल्यू. आता झेड मध्ये पुट करू, याच्या जागी एक्सची व्हॅल्यू आणि याच्या जागी वायची व्हॅल्यू. म्हणजे आता लक्षात द्या, आता इथे येणार आहे Z2 येणार आहे 1/20 इन ब्रॅकेट 35 -2, एक्सची व्हॅल्यू होती इथं 0.85, त्यानंतर प्लस 3 आणि झेडची वायची व्हॅल्यू होती -0.9 ब्रॅकेट. हे याच्यात आपण व्हॅल्यू पुट केले या इक्वेशन मध्ये. बघा, एक्सच्या जागी एक्सची व्हॅल्यू टाकली आणि वायच्या जागी वायची व्हॅल्यू टाकली. वायची व्हॅल्यू किती होती -0.9. नंतर आता काय करायचं, सिंपल हे कॅल्शियम पूर्णच्या पूर्ण टाकायला लागेल तुम्हाला. आता तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी 1/20 लिहा, मग त्यानंतर इथं काय ब्रॅकेट आहे तर ब्रॅकेट लिहा, नंतर 17 आहे तर 17 लिहा, नंतर मायनस साईन आहे तर मायनस साईन लिहा, नंतर ब्रॅकेट आहे तर ब्रॅकेट लिहा, नंतर -0.5 आहे तर -0.9 आहे, सॉरी -0.9 लिहा, ब्रॅकेट कंप्लीट करा, प्लस लिहा, नंतर 2 लिहा, नंतर ब्रॅकेट टाका, नंतर लिहा 1.75 आणि 2 वेळा ब्रॅकेट 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 इज इक्वल टू आला याचा 1.07. पूर्णच्या पूर्ण कॅल्शियम टाकायचा. नंतर 1/20 सेकंड इक्वेशन मधलं 1/20, नंतर आहे ब्रॅकेट ब्रॅकेट, नंतर आहे -18 नंतर आहे -3 नंतर आहे 0.85, पण त्याच्या आधी ब्रॅकेट आहे ब्रॅकेट 0.85 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 1.75 ब्रॅकेट कम्प्लीट आणि इज इक्वल टू चं बटन दाबा. इथे येते -0.94. त्याच्यानंतर आता बघा थर्ड नंबरचं हे घेऊ 1/20 ब्रॅकेट, नंतर 35 -2 इन ब्रॅकेट 0.85 प्लस 3 इन ब्रॅकेट -0.9 ब्रॅकेट कम्प्लीट. याचं आलं 1.53. याचा आन्सर आलं 1.53. आता बघा नेक्स्ट आता आपल्याला थर्ड इंटरॅक्शन काढायचं आहे, तर इथं लिहू आता आपण थर्ड इंटरॅक्शन. पुट करू एक्स ची व्हॅल्यू 1.07, वाय ची व्हॅल्यू -0.94 आणि झेड ची व्हॅल्यू 1.53.
पुट इन इक्वेशन नंबर फर्स्ट सेकंड अँड थर्ड. तर इथं काय येणार आहे आता x3 y3 आणि z3. फर्स्ट नंबरला येणार आहे x3, नंतर येणार आहे y3, नंतर येणार आहे z3. x3 y3 आणि z3 या इक्वेशन मध्ये पुट करायच्या. पहिल्या वायच्या जागी वायची व्हॅल्यू, झेडच्या जागी झेडची व्हॅल्यू, एक्सच्या जागी एक्सची व्हॅल्यू, झेडच्या जागी झेडची व्हॅल्यू, एक्सच्या जागी एक्सची व्हॅल्यू, वायच्या जागी वायची व्हॅल्यू. बघा 1/20 17 मायनस वाय प्लस 2z काय होतं 1/20 इन ब्रॅकेट 17 मायनस वाय, वायची व्हॅल्यू किती आहे मायनस 0.94 प्लस 2z, झेडची व्हॅल्यू किती आहे 1.53. नंतर आता आपल्याला घ्यायचं आहे y3 ची व्हॅल्यू. इथे येणार 1/20 मायनस 18 मायनस 3. आता x ची व्हॅल्यू किती आहे 1.07 प्लस z ची व्हॅल्यू 1.53. नंतर आता आपल्याला z2 घ्यायचा आहे, z3 घ्यायचा आहे. इथे येणार 1/20 नंतर येणार 35 मायनस 2, x ची व्हॅल्यू 1.07 नंतर येणार आहे प्लस 3 आणि y ची व्हॅल्यू मायनस 0.94. आणि हे आता कॅल्शियम टाकायचं आहे. तर आपण चेक करू, कॅल्शियम रिप्लेस करून घ्यायची. शिफ्ट 9 3 इक्वल्स टू AC ना, शिफ्ट 9 3 इक्वल्स टू AC कॅल्शियम रिप्लेस. मग 1/20 17 मायनस इन ब्रॅकेट मायनस 0.94 मायनस 0.94 नंतर प्लस 2 इन ब्रॅकेट 1.53 त्यानंतर इज इक्वल टू किती येते 1.05. 1/20 17 मायनस 0.94 प्लस 2 इन ब्रॅकेट 1.53. आन्सर आलं 1.05. त्यानंतर आता हे टाकू आपण कॅल्शियम 1/20 ब्रॅकेट मायनस 18 मायनस 3 ब्रॅकेट मध्ये 1.07 प्लस 1.53 इज इक्वल टू मायनस 0.984 मायनस 0.984. आता बघा ही व्हॅल्यू पुट करू 1/20 नंतर आपण ब्रॅकेट नंतर 35 मायनस 2 इन ब्रॅकेट 1.07 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3 इन ब्रॅकेट मायनस 0.94 ब्रॅकेट कंप्लीट. दोन वेळा ब्रॅकेट द्यायला लागेल. तर 1.596 आणि इथं तुमचा प्रॉब्लेम इज सॉल्व. 3 वेळा इटरेक्शन काढले, प्रॉब्लेम संपला. धन्यवाद. तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, इथं मी एकाने कॅल्क्युलेशन करताना 3 लिहिला नव्हता, तर याचा आन्सर आहे 1.502. 1.502 1.502. एक वेळा कॅल्शियम चेक करायची आपलं चुकलं का काय, आणि त्यानंतर हे करायचं. याच्यानंतर आपण सेकंड नंबरचा प्रॉब्लेम घेऊ. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर 2. सॉल्व using Jacobi method. Solve using Jacobi method. 2 iteration. 2 च्या जागी 3 लिहू आपण. 3 iteration करू. 3 iteration ओनली. 2 आले तर 2च काढायचे, पण आता आपल्याला मी तुम्हाला शिकू राहिलो ना, त्याच्यामुळे मी 3 लिहिलं. 3 iteration ओनली. प्रॉब्लेम आहे 10x
प्लस वाय प्लस 2z इज इक्वल टू 13. त्यानंतर 3x प्लस 10y प्लस z is equal to 14. Then the right 2x plus 3y plus 10z is equal to 15. आता लक्ष द्या कसा करायचा प्रॉब्लेम. सर्वात आधी इक्वेशन एक वेळा सांगतो मी. 10x प्लस वाय प्लस 2z इज इक्वल टू 13. 3x प्लस 10y प्लस z इज इक्वल टू 14. 2x प्लस 3y प्लस 10z इज इक्वल टू 15. तर सर्वात आधी कोएफिशियंट ऑफ x चा कोएफिशियंट चेक करायचा. इथं आहे 10, इथं आहे 3 आणि इथं आहे 2. कोणता मोठा आहे? पहिले इक्वेशन मध्येच मोठा आला तर याच्यातून x ची व्हॅल्यू काढायची. कशाची व्हॅल्यू काढायची? x ची व्हॅल्यू काढायची. तर कशी काढाल तुम्ही x ची व्हॅल्यू? इथे लिहाल x इज इक्वल टू 1/10 इन ब्रॅकेट 13. हा प्लस वाय इकडे ट्रान्सफर झाल्यावर काय होतो? मायनस वाय. प्लस वाय इकडे ट्रान्सफर झाल्यावर काय होतो? मायनस वाय. प्लस 2z ट्रान्सफर झाल्यावर काय होते? मायनस 2z. प्लस वाय इकडे होतो मायनस वाय प्लस 2z इकडे होते मायनस 2z. प्लसचं मायनस होते. याला इक्वेशन नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर पहिली इक्वेशन आपलं कॅन्सल झालं. आता दोन इक्वेशन राहिले तर दोन इक्वेशन मध्ये चेक करा की y ची व्हॅल्यू कोणती मोठी आहे. 10y मोठी आहे की 3y मोठी आहे? कोण मोठा आहे? 10. तर सेकंड इक्वेशन मधलाच 10 मोठा आहे. सेकंड इक्वेशन मधून y ची व्हॅल्यू काढायची. कसं करसाल? y इज इक्वल टू 10 इंटू मध्ये आहे तिथं होते डिवाइड 1/10. नंतर हा 14 प्लस 3x ट्रान्सफर झाल्यावर काय होतो? मायनस 3x प्लस z आल्यावर काय होतो? मायनस z. प्लस z तिकडे ट्रान्सफर झाला प्लसचा काय होतो? मायनस. याला इक्वेशन नंबर सेकंड. त्यानंतर रिमेनिंग जे इक्वेशन आहे त्याच्यातून z ची व्हॅल्यू काढायची. z ची व्हॅल्यू तर z इज इक्वल टू 1/15 बघा सॉरी 15 नाही 1/10 घ्यायला लागेल. 1/10 10z आहे ना इथं जो नंबर आहे तो ओपन मध्ये 1/10 हा 15 जसाच्या तसा प्लस 2x ट्रान्सफर झाल्यावर काय होतो? मायनस 2x प्लस 3y तिकडे ट्रान्सफर झाल्यावर काय होतो? प्लसचा काय होतो? मायनस 3y. इक्वेशन नंबर थर्ड. हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. आता बघू आपण फर्स्ट इटरेक्शन. फर्स्ट इटरेक्शन तर सर्वात आधी पुट करू आपण. पुट करू x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 0 आणि z इज इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर फर्स्ट, हेलो सर. सेकंड, थर्ड. पुट x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 0 आणि z इज इक्वल टू 0 इक्वेशन नंबर फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. x1 1/10 13 y च्या जागी 0 2 आणि z च्या जागी 0. इथं y1 1/10 14 मायनस 3 x च्या जागी 0 आणि मायनस z च्या जागी 0. त्यानंतर z1 1/10 15 मायनस 2 x च्या जागी 0 मायनस 3 आणि y च्या जागी 0. तर आता सिंपल आहे. आता ही व्हॅल्यू आपण कॅल्शियम टाकू 1/10 पण पहिल्या इटरेक्शन मध्ये बघा 1/10 इन ब्रॅकेट 13
तर इथे येते 1.3, हा येते 1.4 आणि हा येते 1.5. 1.5. हा बघा 13 डिवायडेड 1/10 इथं 13, 1.3 इथं 1/10 इन ब्रॅकेट 1.4 14 1.4 1/10 इन ब्रॅकेट 15 टाकला तर इथं येते 1.5 1.3 1.4 अँड 1.5. हा झाला फर्स्ट इंट्रॅक्शन. आता घेऊ आपण सेकंड इंट्रॅक्शन. सेकंड इंट्रॅक्शन तर सर्वात आधी करावं लागते पुट. x इज इक्वल टू 1.3, y is equal to 1.4 and z is equal to 1.5 in equation number first, second and third. In equation number first, second and third. तर इथे येते x2 y2 आणि z2. x2 y2 आणि z2. तिथे येते 1/10 in bracket 13 मायनस y ची व्हॅल्यू आहे 1.4 आणि नंतर आहे -2z -2z ची व्हॅल्यू आहे 1.5. हे व्हॅल्यू पुट केली. इथं आहे 1/10 14 -3 x ची व्हॅल्यू आहे 1.3 मायनस y ची व्हॅल्यू आहे y ची नाही z ची व्हॅल्यू आहे 1.5. त्यानंतर इथं बघा 1/10 15 -2 x ची व्हॅल्यू आहे 1.3 आणि y ची व्हॅल्यू आहे 1.4. ही व्हॅल्यू आता आपल्याला पुटअप करायच्या. त्याशीच करू आपण पुटअप. पहिली एक आणि y आणि z, नंतर मग याच्यात x आणि z आणि याच्यात x आणि y ची व्हॅल्यू. म्हणजे कसं आहे ना 1/10 इन ब्रॅकेट 13 मायनस 1.4 त्यानंतर आहे -2 इन ब्रॅकेट 1.5 ब्रॅकेट कंप्लीट. इथं आलं 0.86. त्याचं सेकंड याच्यात बघा आता 1/10 इन ब्रॅकेट 14 -3 इन ब्रॅकेट 1.3 मायनस इन ब्रॅकेट 1.5 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू आहे 0.86. इथं पण बघा आता 1/10 इन ब्रॅकेट 15 -2 इन ब्रॅकेट 1.3 ब्रॅकेट कंप्लीट -3 इन ब्रॅकेट 1.4 0.82. इज इक्वल टू 0.82. हा झाला सेकंड इंट्रॅक्शन. आता घ्यायचं आपल्याला थर्ड इंट्रॅक्शन. थर्ड इंट्रॅक्शन मध्ये बघा थर्ड इंट्रॅक्शन पुट
x इज इक्वल टू 0.86, y इज इक्वल टू 0.86, z इज इक्वल टू 0.82 in equation number first, second and third. In equation number first, second and third. इथे येते आता x3, y3 आणि z3. x3, y3 आणि z3. इथे येते 1/10 in bracket 13 मायनस, आता बघा आता इथं आहे की नाही y ची व्हॅल्यू पुट करावी लागते आपल्याला 0.86 -2 आणि z ची व्हॅल्यू पुट करावी लागते 0.82. त्यानंतर 1/10 in bracket 14 -3, x ची व्हॅल्यू पुट करावी लागते 0.86 आणि मायनस z ची व्हॅल्यू पुट करावी लागते 0.82. त्यानंतर इथं आहे 1/10 15 -2, x ची व्हॅल्यू आहे 0.86 -3 आणि z ची व्हॅल्यू आहे 0.80 किती सॉरी x ची व्हॅल्यू आहे 0.86 आणि इथं y ची व्हॅल्यू पण 0.86. आता ही व्हॅल्यू आपण याच्यात पुटअप करू तर काय येणार बघा 1/10 in bracket 13 -0.86 -2 in bracket 0.82. आन्सर येते 1.05. त्यानंतर 1/10 in bracket 14 -3 in bracket 0.86 -0.82. इथं पण आलं 1.06. लास्ट वाला घेऊ 1/10 in bracket 15 -2 in bracket 0.86 -3 in bracket 0.86 1.07. Problem is solved. First iteration, second iteration and third iteration. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर 3. Solve by Jacobi method. Jacobi's method. Take 3 iteration. पहिला आहे 2x इक्वेशन 2x + 20y - 3z = 19. सेकंड आहे 3x - 3y + 25z = 22. त्यानंतर आहे 15x + 2y - z = 18. जॅकोबी मेथड आपल्याला हे प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आता कसं सोडवायचं लक्ष द्या. सेम बिलकुल आपल्याला या सर्वात पहिले हायेस्ट कोएफिशिएंट ऑफ x पाहायचा. इथं 2x आहे पहिल्या इक्वेशन मध्ये, दुसऱ्या इक्वेशन मध्ये 3x आहे, तिसऱ्या इक्वेशन मध्ये 15 आहे. कोणत्या इक्वेशन मध्ये मोठा आहे? इक्वेशन नंबर 3 मध्ये. तर याच्यातून x ची व्हॅल्यू काढा. x = 15 इंटू मध्ये तर इथं होते डिवाइड 1/15. नंतर आता हा 18 हा +2x
ट्रान्सफर झाल्यावर होतो मायनस, तर प्लस 2y इकडे काय होतो मायनस 2y, मायनस झेड इकडे काय होते प्लस झेड. बघा 1/15 प्लस 2y इकडे होते मायनस 2y, मायनस झेड इकडे होते प्लस झेड. त्याच्यानंतर y. आता बघा आता हे इक्वेशन कॅन्सल झालं, पहिलं 3 नंबर इक्वेशन कॅन्सल झालं. आता चेक करू आपण की y कुठं मोठा आहे. y कोणत्या इक्वेशन मध्ये मोठा आहे. आता फर्स्ट इक्वेशन मध्ये 20 आहे, सेकंड इक्वेशन मध्ये -3 आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की कोणत्या इक्वेशन मधून आपल्याला y काढायला लागते. ते इक्वेशन नंबर फर्स्ट मधून y काढू आता आपण, कारण की याच्यात मोठा आहे म्हणून. म्हणजे इथं येणार 1/20 इन ब्रॅकेट 19 प्लस 2x, ट्रान्सफर झाल्यावर काय होतो -2x, -3z, मायनसचा काय होते +3z ट्रान्सफर झाल्यावर. म्हणजे आपण इकडे येतो ना ते, तर मग +2x -2x होते, मायनसचा काय होते प्लस होते. आता आखरीचं जे इक्वेशन उरलेलं आहे त्याच्यावरून झेडची व्हॅल्यू काढायची. म्हणजे बघा आता याच्यात झेड कोणता आहे 25, 1/25. तसंच +3x इकडे काय होतो -22 -3x, हा 22 जसं तसं +3x -3x, -3y इकडे काय होतो +3y. पहिल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट, दुसऱ्याला इक्वेशन नंबर सेकंड, तिसऱ्याला इक्वेशन नंबर थर्ड. फर्स्ट इटरेक्शन, तर सर्व आधी पुट x is equal to 0, y is equal to 0 and z is equal to 0 in equation number first, second and third. In equation number first, second and third. तर इथे येणार x1 काय येणार 1/15 18 -2y च्या जागी 0 आणि z च्या जागी 0, y च्या जागी 0 आणि z च्या जागी 0. मग आता घेतला आपण y1 1/20 19 -2 x च्या जागी 0 +3 आणि z च्या जागी 0. आणि z1 1/25 22 -3 x च्या जागी 0 +3 y च्या जागी 0. आता आपण व्हॅल्यू पुटअप करू. तर पहिला आहे 1/15, इथं आहे 18, 1.2. मग काय करायचं 1/20 आणि इथं 19, पाहून 0 असतात ना पहिले इटरेक्शन मध्ये, डायरेक्टच होते 1/20, इथे येते 19 0.95, नंतर येते 1/25 इथं 22 0.88. हा झाला फर्स्ट इंट्रॅक्शन कम्प्लीट. आता जाऊ आपण सेकंड इंट्रॅक्शन वर. सेकंड इंट्रॅक्शन, पुट x is equal to 0, y is equal to 0 and z is equal to 0 in equation number first, second and third. In equation number first, second and third. तर लक्षात द्या याच्या व्हॅल्यू आपल्या निघालेल्या, तर या 0च्या जागी आपल्याला 1.2 0.95 आणि 0.88 फाईंड करावं लागेल. म्हणजे असं आहे ना, x is equal to 1.2 x is equal to 1.2, y is equal to 0.95
आणि झेड इज इक्वल टू 0.88. हे व्हॅल्यू आता आपण पुटअप करू. तर सर्वात आधी येणार x2 1/15 इन ब्रॅकेट 18 -2. x ची व्हॅल्यू किती आहे? नाही, x ची नाही, आता y आपल्याला काय ची व्हॅल्यू पाहिजे, y ची 0.95 y आणि z ची व्हॅल्यू आहे 0.88. ब्रॅकेट कम्प्लीट. आता बघा y2 इथे येते 1/20 19 -2. x ची व्हॅल्यू आहे 1.2 +3 आणि z ची व्हॅल्यू आहे 0.88. आणि लास्ट व्हॅल्यू आहे आता आपली z2. इथे येणार 1/25 नंतर 22 -3. x ची व्हॅल्यू आहे 1.2 +3 y ची व्हॅल्यू आहे 0.95. हे व्हॅल्यू आता आपण पुटअप करू. कॅल्सी टाकू आता. म्हणजे कसं येणार 1/15 इन ब्रॅकेट 18 -2 इन ब्रॅकेट 0.95 +0.88. आन्सर किती आलं? 1.132. 1.132. 1.132. त्यानंतर बघा इथे इथे 1/20 नंतर आता बघा कॅल्सी टाका 1/20 इन ब्रॅकेट 19 -2 इन ब्रॅकेट 1.2 +3 इन ब्रॅकेट 0.88. इथे इथे 0. एक वेळा पुन्हा कॅल्सी टाकतो मी 1/20 19 -2 1.2 +3 इन ब्रॅकेट 0.88. आन्सर आला 0.962. 0.962. आता त्याच्यानंतर बघा 1/25 22 -3 इन ब्रॅकेट 1.2 +3 इन ब्रॅकेट 0.95. इथे इथे 0.85. 0.85. कॉन्सन्ट्रेशन सॉल्व्ह करता बरं. एखादी जर समजा प्लसचा मायनस झाला तर तुमचे आन्सर रॉंग होऊन जातील. हे झालं आता सेकंड इटरेक्शन कम्प्लीट. आता घेणार आहोत आपण थर्ड इटरेक्शन. तर तुम्हाला पुट करावं लागतं आता x इज इक्वल टू 1.132 y इज इक्वल टू 0.962 and z is equal to 0.85. in equation number first, second and third. आता घेऊ आपण x3. आता बघा त्याच्यात व्हॅल्यू पुट करला इक्वेशन नंबर फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये या इक्वेशन मध्ये याच्यात y आणि z ची व्हॅल्यू, x आणि z ची व्हॅल्यू आणि x आणि y ची व्हॅल्यू. तर बघा आता इक्वेशन मध्ये पुट करतो मी. इथे येणार पहिले आता x3. इथे येणार 1/15 इन ब्रॅकेट 18 -2 y ची व्हॅल्यू किती होती 0.962 प्लस z ची व्हॅल्यू आहे 0.85. मग आता y3 1/20
19 मायनस 2 एक्सची व्हॅल्यू 1.132 प्लस 3 झेडची व्हॅल्यू 0.85. त्यानंतर Z3 1/25 नंतर 22 मायनस 3 एक्सची व्हॅल्यू 1.132 प्लस 3 वायची व्हॅल्यू 0.962. आणि आता हे कॅल्शियम टाकू. तर काय इथे सांगा मला, पहिल्याचं कॅल्शियम टाकू आता आपण. तर इथं आहे 1/15 डिवायडेड बाय 1/15 झालं. मग ब्रॅकेट टाका 18 नंतर मायनस 2 इन ब्रॅकेट 0.962 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 0.85. तर 1.1284 सेकंड व्हॅल्यू पुट अप करू आता. 1/20 हे 1/20 इन ब्रॅकेट 19 नंतर मायनस 2 इन ब्रॅकेट 1.132 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3 एक मिनिट 19 मायनस 2 इन ब्रॅकेट 1.132 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3 आणि इन ब्रॅकेट 0.85. 0.9643. हा 9643. त्याच्यानंतर लास्ट 1/25 इन ब्रॅकेट 22 मायनस 3 इन ब्रॅकेट 1.132 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3 इन ब्रॅकेट 0.962 ब्रॅकेट कंप्लीट. 0.8596. 0.8596. 0.8596. हा 0.8596. इट इज द फायनल आन्सर. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपली जॅकोबी मेथड इथं संपलेली आहे. 3 प्रॉब्लेम शिकवले मी, सफिशियंट प्रॉब्लेम 3. तसेच मी तुम्हाला 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी देणार आहे. ट्राय करा, अत्यंत सोपी वाले. तर बघा आता प्रॉब्लेम नंबर 4 बाय युजिंग जॅकोबी. जॅकोबी 10x minus 2y minus 2z is equal to 6. नंतर आहे minus x minus y plus 10z is equal to 8. आणि एक आहे minus x plus 10y minus 2z is equal to 7. minus x plus 10y minus 2z is equal to 7. तसंच बघा, एक वेळ डबल चेक करतो मी. 10x minus 2y minus 2z is equal to 6. minus x minus y plus 10z is equal to 8 आणि minus x plus 10y minus 2z is equal to 7. एक अजून देतो तुम्हाला प्रॉब्लेम. असे 2 प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क मध्ये राहतील. प्रॉब्लेम नंबर 5 5x plus 2y plus z is equal to 12. नंतर x plus 4y plus 2z is equal to 15. x plus 4y plus 2z is equal to 15. तसंच x plus 2y plus 5z is equal to 20. एक वेळा अगेन बघून घ्या तुम्ही. 5x प्लस 2y प्लस z इज इक्वल टू 12. x प्लस 4y प्लस 2z इज इक्वल टू 15 आणि x प्लस 2y प्लस 5z इज इक्वल टू 20. ओके, हे 2 प्रॉब्लेम होमवर्क करा. उद्या आपण नेक्स्ट मेथड घेणार आहे. मेथडचं नाव राहणार आहे गॉस सेडल. धन्यवाद. आजच्यासाठी इथं आपण थांबून जाऊ.